रायगढ़ रोहा की पूर्व महापौर और पूर्व अध्यक्ष शिल्पा अशोक धोत्रे आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को छोड़कर रोहा में कई कार्यकर्ताओं के साथ शिवसेना में शामिल हो गई। मंत्री भरत गोगावले और विधायक महेंद्र दलवी ने उनका पार्टी में स्वागत किया। प्रवेश कार्यक्रम में मंत्री भरत गोगावले ने शिल्पा अशोक धोत्रे की रोहा महापौर पद के लिए शिवसेना की उम्मीदवारी की घोषणा की। शिल्पा धोत्रे पिछले 15 सालों से निर्विरोध निर्वाचित होती रही हैं और उप महापौर और सभापति पद पर आसीन रही हैं। धोत्रे के शिवसेना में प्रवेश से शिवसेना को मजबूती मिली है और राकंपा को बड़ा झटका लगा है। मी पहिला अशोक शेठ धोत्रे, आकाश धोत्रे आणि त्या शिल्पाताई धोत्रे आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते यांचं पहिल्या प्रथम मनापासून सहर्ष स्वागत करतो। या रोहे नगरीमध्ये आम्हाला जे काय अपेक्षित होतं की येणारी 2 तारखेची नगरपालिकेची निवडणूक आणि त्याच्या या पूर्वसंध्येला आज जो हा धोत्रे कुटुंब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा जो पक्षप्रवेश होतोय तो येणाऱ्या 2 तारखेला निवडणूक झाल्यावर 3 तारखेला रोह्यामध्ये काय चमत्कार होणार आहे हे आपल्याला आजच कळलं असेल। परंतु मी त्यांचं स्वागत का करतो, घरी शुभकार्य 23 तारखेला असताना एक त्यांनी तानाजी मालुसरेंची बाजू लढवलेली आम्हाला वाटायला लागलेली आहे। कारण घरामध्ये शुभकार्य असताना आज त्यांनी आमच्या पक्षामध्ये जो काय पक्षप्रवेश केलेला आहे त्याबद्दल मला पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करावंसं वाटतंय। एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने मी त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। पक्षप्रवेशाचं श्रेय तसं जर पाहायला गेलं तर आज आमचे तालुका प्रमुख, शहर प्रमुख, आमच्या महिला शहर संघटिका, आमचे इतर पदाधिकारी आणि धोत्रे कुटुंबियांशी जे काय त्यांचे आता आमचे नवीन सोयरे होणारे आहेत कुलकर्णी, सचिन जोशी यांचा आम्हाला जरा जास्त आभार आणि अभिनंदन मानावं लागेल। कदाचित मला वाटतं नवीन सोयऱ्यांचा शुभगुण आम्हाला पाहायला मिळतोय। कुठे गेले ते आहेत ना? हां, तर ह्या सगळ्या घडामोडीमध्ये आज रोह्यामध्ये शिवसेनेची जी काय ताकद होती ती आज दुपटीने वाढलेली तुम्हाला दिसेल आणि येत्या 3 तारखेला रोह्यावरती भगवा फडकलेला असेल हा माझा पूर्ण विश्वास आहे, दहावीर महाराजांच्या कृपेने। नमस्कार, मी शिल्पा अशोक धोत्रे। मी आतापर्यंत राष्ट्रवादीमध्ये काम केलेलं आहे। राष्ट्रवादी पक्षात 15 वर्ष मी काम करते। 2 टाइम मी निवडून आले चांगल्या मताने। उपनगराध्यक्ष झाले, सभापती झाले, सगळी पदं मी घेतलेली आहेत। चांगलं काम करते। सगळ्या महिलांमध्ये लोकांमध्ये माझा चांगला संपर्क आहे। मी चांगलं काम करते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोहा नगरपालिकेला महिलाचं आरक्षण पडलं, ओबीसी महिला आरक्षण पडलं, म्हणून आम्ही विचार केला। साहेबांना आम्ही म्हटलं की साहेब आता तुम्ही आमचा विचार करा, कारण महिला ओबीसी आरक्षण पडल्यामुळे महिलांना संधी द्या। मी काम केलेलं आहे, मी उपनगराध्यक्ष झालेले आहे, मी सभापती झालेली आहे। ह्या सगळ्यांचा मला अनुभव आहे। कामाचा थोडासा म्हणजे मी करते सगळं, हे सगळं केलेलं आहे मी। त्याच्यामुळे मला असं वाटलं की बाबा साहेब तुम्ही मला संधी द्यावी। तर साहेबांनी आम्ही बोललो, साहेबांजवळ चर्चा झाली। साहेबांनी मला बोलले हो बघतो, विचार करतो, बसूया आपण ह्या गोष्टीवर विचार करूया। ठीक आहे, आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत साहेबांची वाट बघितली। नंतर मग आम्ही सेनेत जाण्याचा हे केला, निर्णय घेतला आम्ही। आणि मग पुढे म्हणलं आता काहीतरी थोडंसं कुठंतरी एक हे घ्यायलाच पाहिजे ना, तिकडे ना आपण आपल्याला आरक्षण पडलंय म्हणून आम्ही ह्या गोष्टीवर साहेबांजवळ बोललो आणि आम्ही हक्काने बोललो। का एवढ्या वर्ष आम्ही साहेबांसोबत राहिलो, एकनिष्ठाने आम्ही काम केलंय, प्रामाणिकपणाने काम केलंय, आम्ही साहेबांजवळ प्रामाणिकपणाने काम केलंय। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं साहेब आम्हाला संधी देतील। आता तुम्हाला शिवसेनेने ही संधी दिली, त्याचं कसं सोनं करा काय वाटतं साहेब? आता म्हणून तर आम्ही इकडे सेनेमध्ये प्रवेश केला। माननीय भरत शेठ गोगावले असतील, महेंद्र दळवी असतील, यांनी आम्हाला म्हणजे हे पक्षप्रवेश केला आणि पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांनी लगेच उमेदवारी दिली। त्यांचं मी धन्यवाद करते, धन्यवाद देते, म्हणजे धन्यवाद आभार मानते। शहराचा विकास कसा करा? शहराचा विकास करणार ना, चांगलं काम करणार, चांगल्या लोकांमध्ये राहणार, सगळ्यांचं हे करून मी चांगलं काम करते आणि केलेलं आहे आणि इथून पुढेही करणार आहे। आणि भरत शेठ गोगावले असतील किंवा प्रामुख्याने तुम्हाला रोहा शहरातल्या काय समस्या वाटतात ज्याच्यावर तुम्ही आता काम करणार आहात नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर?
शहरातील समस्या काय वाटतात? आरोग्य, समस्या रस्ते, आरोग्य असेल, सगळं असेल आहेत. ज्या काही असतील, जिथे कमी असेल तिथे मी सगळं लोकांचं काम करणार आहे.